चला तर आज बघणार आहे मकर संक्रांतीची पूजा मी कशी करते ते सांगणार आहे. तुम्ही पण या पद्धतीने करू शकता. चला हे फुलं घेतलेत, मी फुलं आणले, आदल्या दिवशी आणून ठेवल्यात हे फुलं मार्केटमधून. पानं आहेत आणि हे चुन्न आहे. पुढे काय करणार ते जणांचं समजेल. आणि हे ऊस आहे आणि हे सगळे गाजर सगळे हे लोटक्यामध्ये टाकण्यासाठी हे सगळं घेऊन आणून रेडी करून ठेवलं आधीच. भाजीमध्ये पण टाकणार आहे, बनवतो ते भाजीमध्ये पण, आणि लोटक्यामध्ये पण पूजा करण्यासाठी ह्याचा यूज करणार आहे. चला आता पुढे सांगते मी तुम्हाला. ते हे लोटके आणलेत मी 5. कुणाकडे एक पुसतात, आमच्याकडे 5 पुसतो आम्ही. आणि त्याच्यासोबत एक छोटंसं वरती ठेवण्यासाठी एक भांडं आहे. आता मी लोटक्यांना लोटक्यांना असं चुना लावून घेतलं आहे 5 ठिकाणी. 5 लोटक्यांना. आणि ते छोटंसं भांडं आहे हे प्लेटसारखं, त्याला पण मी लावून घेतलं आहे, हे बघा. आणि ह्याला हळदी कुंकू पण लावलं आहे सगळ्या इथे. कुंकू आणि हळद 5 लोटक्यांना लावलं आहे आणि वाटींना. मी अशा पद्धतीने करते. हे असं केलं, हळदी आणि कुंकू. हे सिंपल पद्धतीने आहे. त्यानंतर आता पूजा झाली आहे, तर पूर्ण मी स्ट्रक्चर दाखवते तुम्हाला. हे सगळे लोटके ठेवले आणि त्याच्यामध्ये ते सगळं ठेवलं. आणि हे सगळं वटीचं ठेवलं. वटीच्या 4च दिसतात, नंतर मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं, खोबरं ॲड केलं. नंतर माझ्या लक्षात आलं ते ह्याच्या व्हिडिओमध्ये नाही आहे, तो पुढे दिसेल तुम्हाला. आधी फोटोमध्ये होतं. हे असे लोटके ठेवले आहेत, 5 पानं ठेवले, देवाची पूजा केली. आधी देवाची सगळी पूजा करून घेतली, घरच्या देवांची. नंतर मग असं स्ट्रक्चर. अशी सिंपल पूजा मी केली आहे, म्हणजे मांडली आहे. तर असं तुम्ही पण मांडू शकता, सिंपल जास्त. आणि हे सगळं असं. आणि रांगोळी छोटीशी काढली. कसं वाटली माझी पूजा नक्की सांगा. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.